चाले हे शरीर कोणाचे आसत्ते, कोण बोलविते हरिवीन। देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको। माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणू नये। देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको। तुका म्हणे विठू, तुका म्हणे विठू, भरला सबाय। उने काय आहे चराचरी, उने काय आहे चराचरी। देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको। अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतं परम धाम कैवल्यमेकं तुरीयम्। प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं। पाण्डुरंग करु प्रथम नमन, पाण्डुरंग करु प्रथम नमन। पाण्डुरंग करु प्रथम नमन, पाण्डुरंग करु प्रथम कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी हाता। अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं धनुजमन कृशाणुं ज्ञानिनामग्रगण्यं। सकल गुणनिधानं वानराणामधीशं रघुपति प्रियभक्तं वातजातं नमामि। योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वदाम्ना। अन्यास्तहस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम। ऐसे देई प्रेम काही कळा। आता आता बंधुरंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका। टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडभूत। ऐसे नमन करुणे सकळा हरिकथा बोले बोबळिया बोला।
अज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी सर्वांनी हात जोडा कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी सर्वांनी 2 श्लोक माझ्या मागे म्हणा वसुदेव सुतं देवं वसुदेव सुतं देवं मुक्त कंठाने मोकळ्या मनाने मन मोकळं करा कंठ मोकळा करा आवाज मोठा आल्याशिवाय राहणार नाही वसुदेव सुतं देवं वसुदेव सुतं देवं तुमचा आवाज आला पाहिजे आतापर्यंत आमचाच येतोय तुमचा आला पाहिजे तुमचा आवाज देवापर्यंत पोहोचला पाहिजे मुक्त कंठाने मोकळ्या मनाने म्हणा सामुदायिक वंदन म्हणतात त्याला जसं सामुदायिक भजन सामुदायिक भोजन सामुदायिक पारायण तसं सामुदायिक वंदन मुक्त मनाने मोकळं मन केलं की आवाज मोठा येतो वसुदेव सुतं देवं बऱ्याच जणांची मन अजून मोकळी झाली नाहीत त्याच्यामुळे आवाज मोकळा येत नाही मोकळ्या मनाने म्हणा माय वसुदेव सुतं देवं बायांची मन मोकळी झाली माणसांची नाही झाली अजून मागची पुरुष मंडळ मोकळा आवाज वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः विठ्ठला 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 टाळी टाळी बोला पुंडलिक वरदा हरी माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज बोलो रे भाई सब चाले हे शरीर कोणाची सत्ते कोण बोलविते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनाच्या सेवेसाठी तुमच्यासमोर म्हणून दाखवलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय जगमान जगविख्यात देहू निवासी ज्ञानेश्वरी तुकोबाराय यांचा अनुभूतीतून आलेला अभंग आहे या अभंगातून महाराजांच्या जीवनाची परमार्थाची वाटचाल महाराजांची अंतरंग अवस्था आपल्याला कळते आणि महाराज कदाचित एक व्यक्तीला उपदेश करत असतील की जो देव मानत नाही किंवा तो परमात्म्याच्या स्वरूपाला जाणत नाही महाराज त्याला उपदेश करतायत विठ्ठल विठ्ठल या अभंगामध्ये उपदेशासहित सुरुवातीला प्रश्न आहे प्रश्नात्मक हा अभंग आहे अभंगाचं चिंतन मांडायचं आहे फार सुंदर चिंतन आहे चिंतन मांडण्यापूर्वी थोडासा परिहार देणं महत्त्वाचं आहे या ठिकाणी आनंदवन कॉलनी या ठिकाणी हा कीर्तनाचा जो कार्यक्रम आहे फार सुंदर आज कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि मला तर इतका मनापासून आनंद झाला आहे ना काय सांगू 2011 2010 11 12 वर्षापर्यंत आम्ही सोबत होतो सर्वजण खंडेराव नगरमध्ये पाण्याच्या टाकीजवळ श्रीराम कथा आणि तिथून आबांपासून आबा आश्रमावर येऊन आमंत्रण द्यायला आले होते बाईकने धुळ्याला आणि तिथून आदरणीय माझे परमार्थ स्नेही माझ्यावर नितांत प्रेम करणारे श्री गोकुळाबांचा माझा संपर्क आणि तिथून जी सगळी मंडळी जळगाव शहराशी माझं नातं तेव्हापासून खऱ्या अर्थाने जोडलं अनेक कीर्तनं कथा त्या माध्यमातून आणि या परिसरामध्येही योग आला आणि मग अनेक मला माझ्या जीवनात काही हिरे भेटले की जे अजून माझ्याकडे आहेत त्याच्यात आबा प्रथम असतील त्यानंतर गोकुळ आपलं हे दीपक बारी आमचा सोनू आमचे श्रीकांत आबा ही सगळी मंडळी आणि मग ज्ञानेश्वर महाराज पाळदीकर वगैरे ही सगळी आम्ही संपर्कात होतो आणि त्यानंतर मग हळूहळू आणि मग बऱ्याच दिवसानंतर गॅप पडला आणि आदरणीय ज्यांच्या निमित्ताने आपण इथे एकत्र आहोत ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आदरणीय वैकुंठवासी आत्माराम बापूंचं म्हणजे जळगावमध्ये कार्यक्रम आला की बापू डोळ्यांना दिसणारच विना घेऊन म्हणा बापूंची फार मोठी सेवा आणि शुद्ध सत्वगुणी व्यक्तिमत्व प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जेवण
त्रिगुणा ही प्रकृती असल्यामुळे सात्विक राजस तामस बरोबर उत्तम मध्यम कनिष्ठ. आमच्या बाबांच्या भाषेत सांगायचं म्हटलं की हौशा नवशा आणि गौशा. हो तर 3 प्रकारची माणसं. त्याच्यापैकी सत्वगुणी माणसं लगेच ओळखू येतात त्यांच्या वागण्यावरून बोलण्यावरून. आणि म्हणून वैकुंठवासी बापूंच्या आत्माराम बापूंच्या 5वं पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आबांनी माझ्या वाट्यालाही सेवा दिली. माझं भाग्य आहे. आणि तुम्हा सर्व भाविकांचं पुन्हा दर्शन आणि माझ्यावर प्रेम करणारी ही संपूर्ण मंडळी या ठिकाणी माझे परमार्थ स्नेही लहान गुरुबंधू अलीकडे फार सुंदर कथा करतात, कीर्तन करतात. आणि माझे यात्रा गेल्या 3 वर्षापासून आम्ही जी यात्रा चालवतोय त्याच्यात माझे जोडीदार म्हणून मी ज्यांना पाहतो हरिभक्तपरायण सुजित महाराज. काय सुंदर महाराजांचा आवाज आहे, महाराजांची उपस्थिती आहे. आणि मी आळंदीला जेव्हा गेलो सुरुवातीला ज्यांचं मला मार्गदर्शन लाभलं आदरणीय हरिभक्तपरायण माझे ज्येष्ठ गुरुबंधू मुरलीधर महाराज तुराट खेडेकर ही दिग्गज मंडळी. आदरणीय पंकज महाराज आहेत, आमचे पंकज महाराज आहेत, 2 पंकज. मृदुंगाचार्य आमचे शिरसोलीकर पंकज महाराज. आज 2 पंकज महाराज आहेत. फार सुंदर हरिभक्तपरायण. तुमची नावं लक्षात नाही. लक्ष्मण महाराज आणि मोरे महाराज ही मंडळी नेहमी डोळ्यासमोर. आणि काय सुंदर कार्यक्रमाचा योग आहे. या ठिकाणी आमचे अरुणदादा हे आहेत. ही सगळी मंडळी कार्यक्रमासाठी उपस्थित. तुम्हाला हो विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला सर्वांचा परिचय देत असताना ज्यांच्यासाठी विठ्ठल विठ्ठल भजन घ्यावं लागलं माझे लहान गुरुबंधू, माझ्यावर अत्यंत प्रेम करणारे, नितांत प्रेम करणारे आणि आपल्या जळगाव शहराचं, पिंपराळ्याचं आणि जळगाव जिल्ह्याचं वैभव म्हणावं लागेल. आणि आपल्या कीर्तनाचं सुद्धा आजचं वैभवच आहे. पुढे येऊन वैभव बसलं. वैभव उशिरा आलं त्याच्यापुढे विठ्ठल घ्यावं लागलं. मी त्यांची मगापासून वाट पाहतोय. आदरणीय गजाननजी महाराज वरसाडेकर महाराजांचं माझ्यावर नितांत प्रेम आणि महाराजांची उपस्थिती. लाला महाराज सोबत आहेत. माझं लक्ष होतं महाराज येऊन गेले त्या परिसरात. महाराजांची उपस्थिती आहे. आणि आबा महाराज फार सुंदर. आबांवर नितांत प्रेम करणारी सगळी माणसं. कार्यक्रमाचं आयोजन फार छान आहे. आणि बापूंच्या 5व्या पुण्यस्मरणाची सेवा माझ्या वाट्याला मिळाली हे माझं परम भाग्य आहे. कारण कीर्तनं असतात रेग्युलर. रात्री कीर्तन होतं धुळ्याला. पण ज्या निमित्ताने निमित्त फार महत्त्वाचं. त्याला एनर्जी म्हणतात, त्याला बळ म्हणतात. काय गोड आहे. इथे आबांच्या घराच्या बाहेर निर्मळ आत्मा नाव लिहिलं आहे. म्हणजे दोघांचं नावाचं कॉम्बिनेशन आहे. बरोबर आहे ना. बापूंच्या आणि आईच्या नावाचं कॉम्बिनेशन आहे. आणि नावातच 2 राम आहेत. आत्माराम मोतीराम बरं का. अर्थात ही रामनामाची परंपरा, रामचिंतनाची परंपरा, निर्मळ आत्मा. खरं सांगा इथे बसलेल्या सगळ्यांना असं वाटत नाही की हे नाव सार्थक होतं घरमालकासाठी की ज्यांचा आत्मा निर्मळ आहे, शुद्ध अंतकरण. निर्मल मन जन सो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न व्हावा. निर्मळ. एक खरं सांगू का हो, भागवताच्या सुरुवातीच्या वंदनामध्ये निर्मत्सराणाम सताम. भागवत कथेचा अधिकारी कोण? श्रोता. जो निर्मत्सर आहे, निर्मल आहे, जो निर्मल आहे तोच भगवंताच्या कथेचा, कीर्तनाचा अधिकारी आहे. क्षमा मागून बोलतो. अलीकडे कीर्तन ठेवताना कीर्तनाच्या यजमानाच्या मनामध्ये निष्काम भावना बिलकुल नसते, सकाम भावना असते. प्रसिद्धी, पब्लिसिटी, लोकांनी मला म्हणावं, मनामध्ये कुठेतरी त्याचा एक भाव असतो. शुद्ध परमार्थाचा भाव त्याचा नसतो. विठ्ठल 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 आणि म्हणून एक हृदयस्थ नातं भाव आहे आबांचा माझा परिचय. आणि म्हणून आबांचं माझ्यावरचं प्रेम. चिंतनासाठी जो अभंग निवडला तो अत्यंत माझा आवडीचा अभंग आहे. या अभंगातून महाराजांनी प्रश्न विचारलेला आहे. कुणाला प्रश्न विचारला आहे? परिस्थितीजन्य अभंग आहे.
एक वर्ग आहे जो परमात्म्याच्या स्वरूपाला जाणत नाही, जो जाणून बसतो भगवंताच्या भक्तीच्या जे भक्ती करणारे जे भक्त आहेत पथिक आहेत त्यांचे 4 विभाग पडतात. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतीनोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानेच भरतर्षभ. 4 प्रकारच्या भक्तांच्या श्रेणी आहेत. कीर्तनाला आलेली माणसं मला वाटतं सगळेच भक्तच आहेत, बरोबर आहेत ना? कोण भक्त नाही देवाचा वरती बोट करा बरं. इथे बसलेल्यापैकी आहे का तुमच्यापैकी कोणी जो भक्त नाही, की मी देवाचा भक्त नाही किंबहुना मी देवाला मानत नाही, असं कोणी आहे इथे? असेल का कोणी? नाही, नसेल, बिलकुल नसेल. कारण प्रत्येक जण मानतात. ज्ञानोबरांच्या भाषेत सांगू, जे हे मनुष्य जात सकळ ते हे स्वभावता भजनशील. प्रत्येक जण मानतो बरं का, परमतत्वाला मानतो, पण त्याची मानण्याची शैली, त्याची मानण्याची प्रतिमा, त्याचा भाव तो वेगळ्या दृष्टीने असतो. एक लक्षात ठेवा, या जगात नास्तिक नाहीच आहे. कोणी देवाला मानत नाही असा नाही, त्याचा देव वेगळा आहे. विठ्ठल 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 लक्षात येतं ना? मंदिराच्या समोरून जाणारी गाडी, तो ट्रक ड्रायव्हर कुठला जरी असला तरी तो हॉर्न वाजून मान हलवल्याशिवाय प्रत्येक जण मानतो. त्याची श्रद्धेची जागा वेगळी आहे. मनुष्य स्वभावशील आहे, स्वभावता धर्मशील आहे. प्रत्येकाची श्रद्धा असते. श्रद्धेचे स्थान उच्च असतील किंवा निम्न कोटीचे असतील, हे लक्षात ठेवा. 4 प्रकारचे भक्त सांगितलेत. परिस्थितीजन्य भक्ती प्रत्येकाची वेगवेगळी असते. पहिला भक्त सांगितला आर्त. कदाचित हे सांगण्याचा जो क्रम आहे तो खालून वरती आहे. आपल्या भाषेत सांगायचं म्हटलं तर पहिला आहे आर्त. आर्त तो आरतीचे निव्याजे, जिज्ञासू तो जानवया लागी भजे. पहिला भक्त आर्त. इथे बसलेले सगळे कीर्तन ऐकणारी माणसं जरा बारीक आहे का, कीर्तन जरा उच्च कोटीचं होईल, कारण कार्यक्रम ठेवणारे उच्च कोटीची साधना करतायत. मलाही उच्च कोटीचं सांगायचं आवडतं. महाराज उपस्थित आहेत, ही गुणवान महाराज मंडळी कीर्तनकारच आहेत, हो, म्हणून मी जरा उच्च कोटीचं चिंतन मांडण्याचा माझा प्रयत्न असेल. म्हणून तुम्ही सुद्धा ठरवून घ्या की मी विनोद करणार नाही, मी उच्च कोटीचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतोय. विठ्ठल 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 आपण कुठल्या श्रेणीमध्ये बसतो याचं चिंतन तुम्हाला शोधायचं आहे चिंतनाच्या माध्यमातून. आपण भक्त आहोत हे खरं आहे, निश्चित झालं ना. भक्त आपल्या महाराष्ट्रातली कीर्तन क्षेत्रातली वारकरी संप्रदायातली प्रसिद्ध पदवी, पहिली पदवी एकच आहे. कुठली? ह. ऐकताय ना? कोणती? ह भ. याचा अर्थ काय? हरिभक्त. याचा अर्थ काय? मग आता पुन्हा अर्थाचा पण अर्थ असतो. अर्थ बोलाची वाट पाहे. ह भ प आपण लगेच म्हणून टाकलं, सगळ्यांचं पाठ आहे हरिभक्त. पण याचा अर्थ काय? याचा अजून अर्थ आहे हरिभक्तीमध्ये परायण म्हणजे तत्पर. परायण शब्दाचा अर्थ काय? तत्पर, सलग. जो हरिभक्तीमध्ये सलग आहे. आपण पारायण म्हणतो ना, पारायण म्हणजे अखंड वाचन, त्याला म्हणतो आपण अखंड वाचन, त्याला म्हणतात पारायण. नित्य वाचन त्याला म्हणतो आपण पारायण. हरिभक्तीमध्ये जो तत्पर आहे, नित्य आहे, जो नित्य भक्ती करतोय त्याचं नाव हरिभक्त पारायण. आपण सर्वांना हरिभक्त ही पदवी लावून टाकतो, हरिभक्त पारायण ही पदवी लावून टाकतो. पण आपली भक्ती कुठल्या श्रेणीची आहे? आपला जो इष्ट आहे त्याच्याबद्दल आपली कल्पना काय, त्याच्याबद्दल आपला भाव काय, त्याच्याबद्दल आपली जाणीव काय, त्याच्यानुसार आपली भक्तीची श्रेणी ठरते. हरिभक्त परायण. पहिली भक्तीची श्रेणी, पहिला भक्त जो आहे तो आर्त, आणि बहुतांश संख्या आर्तांची आहे. आर्त म्हणजे काय? जो संकटात देवाचं स्मरण करतो, किंवा संकट येऊ नये म्हणून स्मरण करतो, किंवा आपण सुखाने असावं, आपल्या जीवनात दुःख येऊ नये म्हणून जो भक्ती करतो त्याला म्हणतात आर्त भक्त. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणजे अर्थात भक्तीचं फळ आहे सर्वांना. भक्तीचं फळ आहे कारण भक्ती ही सिद्ध आहे. तो कुठल्या श्रेणीत भक्ती करतो ते महत्वाचं नाही. अलीकडे पूज्य प्रदीपजी मिश्रांच्या कथेच्या माध्यमातून भारतभर लोकांची जी भक्ती वाढलेली आहे ती आर्त भक्ती आहे. कारण लोकांना दुःख आहे, अनेक प्रकारचे दुःख आहेत. समृद्धी वाढते, भौतिकता वाढते, सुख वाढतंय, सगळं वाढतंय, पण तरी भक्ती वाढते. अजून एक प्रश्न विचारू, खरं सांगा, श्रद्धावान लोक पूर्वीच्या काळामध्ये, आजपासून 15-20 वर्षापूर्वी श्रद्धावान माणसं खेड्यात सापडायची का शहरात? खरं खरं सांगायचं, श्रद्धावान माणसं खेड्यात जास्त सापडायची का शहरात? खेड्यात सापडायची 15-20 वर्षापूर्वी. आता उलट झालंय.
श्रद्धावान माणसं आता कुठे जास्त सापडतात खरं सांगा? खेड्यात जास्त सापडतील का शहरात? तुम्ही चिंतन जर केलं, आता खेड्यात नाही सापडत. खेड्यात आता श्रद्धावान सापडत नाही, श्रद्धेच्या नावाने नाचणारे सापडतील. नवरात्र गणपतीमध्ये तुम्हाला नाचणारे शहरात खेड्यात जास्त सापडतील, पण शहरामध्ये उपासना करणारे प्रत्येकाच्या घरी. कारण एक चिंतन सांगू जरा बारीक आहे का, अजून पुढे आहे का, मोठ्या महात्म्याचं वाक्य आहे, जशी जशी समृद्धी वाढेल तशी तशी श्रद्धा वाढणार आहे. समृद्धी जशी जशी वाढेल, घर गाडी बंगला महाराज जो जो वाढेल ना, तो तो दुःख लक्षात येईल भाविक असेल त्याला आणि ज्याची तत्परता असेल त्याला. कारण याच्यात सुख नाहीये, हेच त्रिकालाबाधी सत्य आहे. आपण जे जमा करतो याच्यात सुख नाहीये, सुख दुसऱ्या ठिकाणी आहे. आणि हे जोपर्यंत आपण जमा करत नाही तेव्हा कळतं, सगळं जमा झाल्यानंतर कळतं, पण त्यावेळेस उशीर झालेला असतो, कारण देह थकलेला असतो. तेव्हा कळेल की याच्यात हे नश्वर आहे. आपण जे जमा केलं, यत कृतकम तद अनित्यम, जे जे आपण जमा केलं, जे जे आपण कर्म केलं ते अनित्याकडे आपल्याला घेऊन गेलं, त्यावेळेस फार उशीर झालेला असतो. आणि आपण जी खटाटोप केली, मग त्यावेळेस मनुष्य परमतत्वाचं चिंतन करत असताना ते अस्तित्व, परमतत्व, तो परमात्मा कसा आहे त्याच्याबद्दल तो कल्पना करू लागतो, आणि त्याच्या कल्पना चुकीच्या दिशेने जातात. मग त्यावेळेस त्याला देवच समजत नाही, परमतत्वच समजत नाही, उपासना आपण जी करतोय त्याची दिशा समजत नाही. विठ्ठल 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 अर्थात भक्तीची सुरुवात होते आर्ततेपासून, दुःखापासून. कुठून सुरुवात होते? दुःखातून. आजही तुम्हाला सांगतो, खरं सांगा, मला प्रश्नाचं उत्तर द्या. खरी प्रार्थना मंदिरात होते का दवाखान्यात होते? बोला पटकन. तुम्ही चिंतन करा, सर्वात जास्त प्रार्थना मंदिरात होते का दवाखान्यात होते? दवाखान्यात प्रार्थना होतात, मंदिरामध्ये मागण्या होतात. मंदिरामध्ये काय होतात? मागण्या होतात. मंदिरामध्ये मागणारे जातात. आणि गंमत आहे, मंदिर अशी विचित्र जागा आहे की तिथे दोन प्रकारचे भिकारी असतात. एक भिकारी बाहेर भीक मागतो आणि दुसरा भिकारी मध्ये भीक मागतो. कोटी बदल आहे. बाहेर जो भीक मागतो तो पोटापुरतं मागत असतो, आणि मध्ये जो मागतो तो पुढच्या पिढीसाठी मागत असतो. लक्षात ठेवा, अनित्य गोष्ट जी पुढची पिढी ती कशी निघणार आहे हे आपल्याला माहिती नाही, तिच्यासाठी आपण खटाटोप करतो. किती मोठी गंमत आहे. सर्वात मोठा विनोद हाच आहे की ज्याच्यासाठी आपण करतोय ते पुढे काय होणार आहे, मोठमोठ्यांचं दुःख आहे. ज्यांच्यासाठी आपण खटाटोप करतोय ती पुढची पिढी. विठाला विठाला महाराज, मला एक व्यक्ती भेटला, मला नेमकं कुठला तो आठवत नाही, मी प्रयत्न करतोय आठवायचा. एक व्यक्ती भेटला की हां, त्याने मला सांगितलं, हां पंढरपुराचे आमचे ठेकेदार, ज्यांनी आपल्या मठाचं बांधकाम लावलंय, ज्यांच्याकडे काम आहे, त्या ठेकेदारांनी सांगितलं, ऑस्ट्रेलियाचा असलेला विदेशातला मुलगा त्यांनी परत बोलून घेतला. 2 मुलं त्यांना, एक मुलगा विदेशात आहे, त्याला लाखो रुपयाचं पॅकेज, पण त्या मुलाला त्यांनी घरी बोलून त्याला ई सेवा केंद्र टाकून दिलंय. असा बाप भेटणार नाही, असा माणूस भेटणार नाही की एवढा पॅकेज असणारा. तर त्या माणसाने एकाच प्रसंगात त्याला आठवलं, त्याची तब्येत बरी नव्हती, मुलाला फोन केला. मुलगा म्हटला लहाण्याला सांगा मी येऊ शकत नाही, तर अडचण आहे, कारण एकदम एवढं सोपं नाही येणं. त्या माणसाला चकचकलं की आज आजारी तरी येता आलं नाही, उद्या मी मेलो तर हा कसा येईल. ज्याच्यासाठी आपण एवढं केलं तर डोळ्यासमोर नसेल तर काय अर्थ या गोष्टीला. पैशाला काय किंमत आहे, पैसा आपल्याकडे कमी नाही आहे. अर्थात त्या माणसाने मनाची धाव आवरली, मुलाला सांगितलं मला काहीच माहित नाही, सगळं बंद कर, परत ये, तुला उपवाशी मरू देणार नाही, लहानाचं मोठं केलं, तुझ्या भविष्याचा विचार नको करू, मी जे केलं. अर्थात त्याचं कदाचित चुकीचं असेल काही जणांच्या मते. बरेच जण पुढच्या पिढीचा विचार करता करता ठीक आहे मुलगा चांगला होता, आला, उद्या येईल का तो सेटलमेंट झाल्यावर तिथे. असं अनेकांच्या जीवनामध्ये योग आलाय. आपण खूप जमा करतो, खूप जमा करतो, ज्याच्यासाठी जमा करतो नीट आहे का, दुःख शेवटी येतं. कारण त्यावेळेस उलगडा पडणं फार उशीर होऊन जातो. अलीकडे जी भक्ती वाढलेली ती दुःखातून वाढलेली, दुःख फार वाढलेलं आहे. आणि दुःखाची जाणीव होते की हे सगळं मिळून सुद्धा सुख भेटत नाही. ते जे दुःख जाणवतं ते दुःख खऱ्या अर्थाने सुख पाहता पर्वताये वडे, दुःख पर्वताये वडे.
जाणीव होणं फार महत्वाचं. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे हे बोलण्याचं झालं, पण याची जाणीव ज्या दिवशी होईल त्या दिवशी जीवनाचं परिवर्तन खऱ्या अर्थाने सुरुवात होतं. हे आपण प्रमाण म्हणतो, ऐकतो. प्रमाण तुम्ही ऐकलं असेल, ऐकत राहू. हे वाक्य जरी सरळ घेतलं की संसारात सुख जास्त आहे का दुःख जास्त आहे? बोला पटकन, बोला पटकन. संसारात सुख जास्त आहे का दुःख जास्त आहे? हा, दुःख जास्त आहे. आणि प्रत्येकाची मागणी काय आहे? हे आपण जे करतो कशासाठी करतो? सुखासाठी करतो का दुःखासाठी? सुखासाठीच करतो. भेटतं का सुख? नाही. काय मिळतं? दुःख मिळतं. नाथ महाराज म्हणतात मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी न जीवे. तर चिंतनाचा विषय असा आहे, आपण जी करतो खटाटो, अर्थात हे नश्वर आहे. दुःखातून आपण देवाकडे जातो, दुःखातून परमात्मा मिळणार नाही. दुःखातून भक्तीची सुरुवात होते, हे खरं आहे. अर्थ तो आरतीचे आणि व्याजे. दुःखातून भक्तीची सुरुवात होते. पुढची अवस्था फार महत्वाची. अर्थार्थी, ज्याला काहीतरी मिळवायचं आहे, अर्थ आहे त्याच्या भक्तीमध्ये. ही जी भक्ती ती व्यापारी भक्ती आहे. पण एक लक्षात ठेवा, अर्थापेक्षा अर्थार्थी भगवंतापर्यंत जरा लवकर पोहोचतो, म्हणून क्रम बदललेला आहे. जो दुःखातून आहे, दुःखापुरती भक्ती केली, दुःख संपलं, त्याची भक्ती त्याची विसरली, तो भक्तीपासून बाजूला होतो. खरं सांगू, म्हणून लोकांची भक्ती वाढत राहते, कमी होत राहते. अर्थांची संख्या जास्त आहे महाराज. आपण म्हणतो ना लाट येते, महादेवांच्या भक्तीची लाट आली, ही फार दिवस चालणार नाही. कारण दुःख संपायला लागलं की मनुष्य मंदिरात जायचं. मंदिरात जाणाऱ्यांमध्ये जास्त गर्दी, कॅन्सरचा आजार आहे, रिपोर्ट येत आहेत. मग करायचं काय? एक लोटा जल, भक्ती वाढली. मला सांगा, आजार बरा झाला, काही दिवसाने दुःख संपलं, भक्ती कमी झाल्याशिवाय. म्हणून काही लोकांच्या मंदिरात जाण्याची गर्दी वाढते. मला सांगा, अशी माणसं खूप कमी सापडतील तुम्हाला की त्याच्या भक्तीमध्ये सातत्य, तत्परता, परायण. हा माणूस जन्मभर मंदिरात त्याने जाण्याचा नित्यनेम बंद पडला. काहींची भक्ती वाढते, कथा ऐकून माहोल बनला की लोकांची मंदिरात गर्दी वाढते. अजून एक चिंतन सांगू, मंदिर बांधलं एखाद्या कॉलनीमध्ये की सुरुवातीला आरती करणाऱ्यांची एवढी गर्दी असते, सकाळ संध्याकाळ आरती, लोक हे लावून घेतात. खरं सांगा, ती किती दिवस चालते आरती? 1-2 वर्षाने पुढे पुढे अशी परिस्थिती होते, त्या मंदिरात पूजा करायला पुजारी सापडत. लक्षात येते? ही जी उतर चढ जी आहे त्याचं कारण आहे, भक्ती सुरुवात झाली आर्ततेने, दुःखाने सुरू झाली. दुसरी गोष्ट आहे प्रलोभनाने झालेली भक्ती. काहीतरी मिळवायचं आहे, पण ते मिळत असताना ज्याला लक्षात आलं की परमतत्वाकडनं मिळवण्याकरता त्याला मिळवायची गरज नाही, तो मिळाला की आनंदच आहे. कारण तो आनंद रूप आहे, तो आनंद रूप आहे परमात्मा. नीट आहे का? परमात्मा आनंद रूप आहे. शाश्वत सुखाची त्या ठिकाणी आवश्यकता परमात्मा आहे. पण त्या परमात्म्याचं स्वरूप समजण्याकरता संभ्रमात येतो माणूस. काय समजावं, कसा आहे परमात्मा? ज्याला त्याची जाणीव नाही, एक काळ असा येतो की तो पुढची जी अवस्था आहे, अर्थार्थी जिज्ञासू, म्हणजे जिज्ञासू तो जाणवया लागी भजे. त्या परमात्म्याला जाणण्यासाठी ज्याची वाटचाल सुरू झाली, क्रम बदलला पाहिजे बरं का. अर्थाच्या पुढे अर्थार्थी झाला पाहिजे की मिळवायचं आहे, अजून मिळवायचं आहे, अजून मिळवायचं आहे. नश्वर मिळवता मिळवता शाश्वताची भूक लागली पाहिजे. आणि शाश्वताची त्याला भूक लागली, त्याची भक्तीची स्टेप वाढली. पण शाश्वत मिळवण्याकरता नीट आहे का, कधी कधी विचार करतो की ज्याच्याकडनं मिळवायचं, जे मला मिळवायचंय, तो शाश्वत कसा असेल, त्याची जाणीव, तो कसा असेल परमात्मा, त्याची जाणीव जर योग्य दिशेला गेली तर तो परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न करतो. जाणवया लागी भजे, ही जाणण्यासाठी जी भक्ती आहे ही जर विराट झाली तर त्याला परमात्म्याचं विराट स्वरूप समजेल. पण इथे मोठी गंमत आहे, कधी कधी जाणीव वाढली की माणूस 2 गोष्टी त्याच्या जीवनामध्ये येतात. एक येतो अहंकार, दुसरी गोष्ट त्याच्या जीवनामध्ये येतो नकारात्मक दृष्टिकोन. नाही, असा देव नाही आहे, आणि देव नाही आहे, नकारात्मक नास्तिकतेकडे तो जातो. कदाचित एक नास्तिकतेकडे जाणारा व्यक्ती तो जगद्गुरू महाराजांकडे आला असेल आणि त्याने सांगितलं की महाराज, अजून एक चिंतन सांगू, शिकलेला माणूस 2 गोष्टीकडे जातो. एक श्रद्धेकडे जातो आणि दुसरा अश्रद्धेकडे जातो. अश्रद्धाना पुरुषा, अश्रद्धावान होतो, नास्तिक होतो, तो मानत नाही मंदिर साधना, तो देवही मानत नाही, मंदिर साधना मानत नाही. ठीक आहे, परमात्मा मंदिरातच कुठे, बाहेरही आहे. पण एक वर्ग असा असतो की तो देवच मानत नाही, तो नास्तिकतेकडे जातो, तो परमतत्वाला अस्वीकार करतो. अत्यंत घातक आहे ते. आणि मग त्याच्याकडे तो जातो, कारण त्याला परमात्म्याचं स्वरूप समजलं नाही. अशी माणसं शिकलेली असतात. कशी असतात?
जो शिकलेला आहे त्याच्या जीवनामधली श्रद्धा जर हरवली, त्याच्या जीवनात जर भक्तीची सुरुवात पुढे गेलीच नाही तर तो अतिशय घातक होतो. विठ्ठल 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 म्हणून शिकलेले माणसं नीट आहे का. अजून एक सांगू, विनोदाने सांगतो, खऱ्या अर्थाने. खरं सांगा, आईवडिलांचे जास्त हाल शिकलेल्यांनी केली का बिगर शिकलेल्यांनी केली? बोला ना पटकन. बऱ्याच जणांचे जे इथे असतील नोकरीसाठी राहणारे कॉलनी एरियामध्ये, खरं सांगा आईवडील इथे आहेत का खेड्यात आहेत? बऱ्याच जणांचे आईवडील कुठे आहेत? इथे राहत नाही. ते का राहत नाही? त्यांना कदाचित भाग देत नसेल, हा एक भाग आहे. दुसरा भाग, या प्रगतीच्या माध्यमात प्रगती करता करता एक मन जे आहे ते अंतर्मन जे आहे ते संपतं आणि तिथे जागा शिल्लक राहत नाही तिथे प्रेमासाठी. आणि प्रेम परमात्म्याचं एक रूप आहे, म्हणून तिथे ही दुरावा हा निर्माण होत असतो. विठ्ठल विठ्ठल साक्षर शब्द उलटा केला की त्याचा काय होतो सांगा मला. साक्षरा हा साक्षर शब्द उलटा केला काय होतो? राक्षसा हा. साक्षर राक्षस प्रवृत्तीकडे जाऊ शकतो. प्रमाण सांगतोय का. तुलसीदास महाराजांच्या रामायणामध्ये भगवान महादेवांना माता पार्वतीने विचारलं तर राक्षस कोण? मानु ही मातु पिता नाही देवा. महादेव पार्वतीला म्हणतात साधून सन करवावही सेवा, जिनके यह आचरण भवानी, जानिये निशिचरते सब प्राणी. जो चौघांना मानत नाही, मातु पिता गुरु आणि देव या चौघांना न मानता त्याची जाणीव वेगळ्या दिशेने निघाली, नास्तिकतेकडे निघाली, तो राक्षसासारखा आहे. कदाचित त्या विचाराचा व्यक्ती महाराजांकडे गेला आणि म्हटला महाराज मी देव मानत नाही, मी मानत नाही तुम्ही जो देव देव तुम्ही ज्याचं भजन करत फिरतात लोक तुम्हाला वेळ म्हणायला लागले हो, आता तरी संसाराकडे लक्ष द्या. काय म्हणतात तुम्ही जाडून संसार बैसलो अंगणी संसाराच्या नावे घालून या शून्य. महाराज तुम्ही त्या देवाचं चिंतन सांगतायत, कुठे दिसला देव? तुम्ही एवढं भजन करतायत, कुठे तुमचं देवाने चांगलं केलं? ऐकताय का ही वाक्य अशा माणसांची? बरं अशी माणसं आहेत तुमच्या जीवनातही आहेत. एक माणूस म्हणतो भजनीला म्हणतो, एवढं तुम्ही भजन भजन करतात, आपल्या जीवनात काही वाईट घडलं की तो पहिले येतो आणि काय सांगतो एवढं देवदेव करतात, आला का देव तुमच्या कामात? ही त्या उंचीच्या माणसाची वाक्य आहेत. तो तर मानतच नाही, पण जो करणार आहे त्याला सांगतो कुठे आहे तुमचा देव? माझ्या जवळचा एक व्यक्ती जो भजनी होता, महाराज भजनी, त्याचा भाऊ अपघातात मेला, त्याने भजन सोडून दिलं. तो सरळ म्हणतो देव काय कामना नाही, कुठे देव आहे? हे माझ्या नातेवाईकाची गोष्ट आहे. कारण त्यांना सांगणारी अशी माणसं असतात, कुठे आहे तुमना देव? सुजित महाराज माझ्या गावातली गोष्ट आहे. माझ्या गावात प्रभात फेरी करून करून आज अर्धवय झालं त्या माणसाचं. गुडघे कामातून गेले, शेताची कामं करून करून त्या माणसाला आता धड चालता येत नाही. तो माणूस समोरून येताना माझ्या समोर एक व्यक्ती म्हटला इथला देव देव करा यांनी काय काम नाही, यांना देव काहीच काम नाही, देखा काम नाही घ्यावं. समजतंय? ह्या उंचीची वाक्य, अशा माणसांची वाक्य असतात. सरळ मानत नाही अशी व्यक्ती जगद्गुरू महाराजांजवळ आलेली आहे आणि म्हटलं महाराज कुठे देव? महाराज म्हणते तू देव मानत नाही? नाही मानत, नाही मानत. महाराजांनी त्याला प्रश्न विचारला, बरं ठीक आहे देव मानत नाही ना तू, बरं ठीक आहे तू स्वतःला मानतो ना, तू आहे ना, तुझं शरीर आहे ना, मला प्रश्नाचं उत्तर दे. हे शरीर कुठल्या सत्तेने चालते सांग मला. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये चाले हे शरीर कोणाची सत्ते, 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 चाले हे शरीर कोणाची सत्ते. कोण बोलविते हरी वीणा, कोण बोलविते हरी वीणा,
देखवी ऐकावे एक नारायण देखवी ऐकावे एक नारायण एकदा मुरलीधर महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. माझी आवडती चाल म्हटली महाराजांनी. चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलविते हरिवीन. कोण हा प्रश्न या अभंगाच्या प्रथम चरणात महाराजांनी प्रश्न विचारला. कोण बोलविते हरिवीन, कोण चालविते शरीर. प्रश्नाचं उत्तर दे. काय सुंदर चिंतन आहे. ही जी वाक्यात नाही अभंगाचं प्रथम चरण हे सामान्य वाक्य नाहीत, महाराजांच्या उच्च कोटीच्या साधनेच्या अनुभूतीतून आलेले शब्द आहेत. हे हा शब्द कोणी बोलू शकत नाही. सांग, ज्याला माहिती पडलाय शरीरातला चालवणारा कोण आहे, तो परमात्मा, तो आत्माराम ज्याला समजलाय तोच हा प्रश्न दुसऱ्याला विचारू शकतो. आणि लिगली हे विचारण्याचा अधिकार त्यालाच आहे ज्याने त्याला जाणलेला आहे. जो शरीराला चालवतोय त्याला आत्मसाक्षात्कार, आत्मानुभूती ही जगद्गुरु महाराजांना झालेली आहे. ही आत्मानुभूती महाराजांना डोंगरावर घडलेली पहिल्यांदा. कधी माहिती ना तुम्हाला? महाराज डोंगरावर बसले होते. महाराजांनी अनुष्ठान केलं. 3 दिवस घरच्यांना न सांगता निघून गेले डोंगरावर. महाराजांना अनेक दिवस थांबायचं होतं, पण तिसऱ्या दिवशी महाराजांचा पत्ता लागला आणि कान्होबा त्या ठिकाणी आपल्या जोडीदारांना घेऊन डोंगरावर गेले. आणि कान्होबा सांगतात, दादा अरे काय रे 3 दिवस झाले वहिनी जेवली नाही. बर का? कोण जेवल्या नाही? जिजाबाई, तुकोबऱ्यांच्या पत्नी. काय माऊलीचं प्रेम असेल. जिजाबाईंबद्दल महाराज म्हणतात, कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. बरे झाले देवा बाईला कर्कशा. तुकोबराय असं म्हणतात, पण ती माऊली जेवली नाही 3 दिवस. पोटात अन्नाचा कण नाही. म्हटले का माझा मालक कुठे? ते भेटल्याशिवाय, ते जेवल्याशिवाय मी जेवत नाही. खरं सांगा कोणाचं जास्त प्रेम आहे? जिजाबाईंचं तुकाराम महाराजांवर नितांत प्रेम आहे. बरं का माय, मी नेहमी सांगतो नवऱ्याच्या अगोदर जेवायचं नाही माय. खरी पतिव्रता जी असेल ती नवऱ्याच्या अगोदर जेवतच नाही. जी बाई नवऱ्याच्या अगोदर जेवते ती पुढच्या जन्मामध्ये वटवाघूळ बनते. बरं का माय, हे फार मोठं पाप आहे. विचार करायला लागल्या बाया महाराज गणदाव खावे जाईल शेजारी. याच्या पुढे लक्षात ठेवा. महाराज निवांत बसलेत, मन शांत आहे, शरीर शांत आहे, अंगावर मुंग्या चढल्यात. तुकोबऱ्यांची भान नाही. विना आहे, फार सुंदर विना. महाराजांच्याकडे तेवढीच प्रॉपर्टी उरली. दुष्काळे आटीला द्रविणीला मान. आणि तुकोबऱ्यांची अवस्था पाहून महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडत होते. जेव्हा कान्होबा डोंगर चढून गेले भंडारा आणि तुकोबऱ्यांना चिपड्या एका हातात वाजतात, विना झनकारतोय आणि महाराजांच्या मुखातून गोड शब्द. ज्याला आत्मसाक्षात्कार होतो ना त्याचं पहिलं लक्षण त्याची वाणी गोड होते. वाणी, त्याच्या बोलण्यामध्ये एक वेगळी मधुरता निर्माण होते. आणि महाराज गात होते, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. काय सांगू झाले काहीची आबा, पुढे चाले नाही आवडीची. आता काहीच आवडत नाही, आवडीची चाली संपली. प्रश्न विचारला, अरे दादा 3 दिवस झाले पोटात आनंदाचा, तू सांगतो अन्नाचा कण नाही ना, आनंदात कसा आहे? अन्नाचा कण नाही तुम्ही आनंदात कसं काय? महाराज म्हटले काय सांगू, सांगता येत नाही. हो, वाचा त्या ठिकाणी पंगू होते. बोलण्याच्या पलीकडे गुंगे का गोड, बोलता येत नाही, अनुभूती आलेली आहे. प्रश्न विचारले, सामान्य प्रश्न. दादा बऱ्याच वेळाने भारावून आलेत, अरे एकटा तुला कसं करमतं इथे? 3 दिवस झाले एकट्याला कसं 3 दिवसापासून एकटा बसलाय? महाराज म्हटली, एकटा कुठे? बघ ना आजूबाजूला, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे आळवीते, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. अरे दादा जमिनीवर बसलाय, ऊन लागतंय, झाडाखाली बसून किती वेळ? महाराज म्हटले, अरे असं जमिनीवर कुठे बसलोय? आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा
करी कंथा कमंडलू देह उपचारा कंथा कमंडलू देह उपचारा. याचा अर्थ महाराजांकडे दोन गोष्टी होत्या. बसायला कंथा होता आणि कमंडल पाण्यासाठी नेला असेल महाराजांनी पहिल्या दिवशी, कारण पहिल्या दिवशी जो जातो तो काहीतरी नेल ना. कंथा कमंडलू देह उपचारा जानवितो वारा अवसरो वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. अरे दादा मी काय विचारतोय, भोजन 3 दिवस झाले पोटात अन्नाचा कण नाही. कान्होबा विचारतात. महाराजांनी फार सुंदर उत्तर दिलं. हरिकथा भोजन परवडी विसार हरिकथा. माझ्या अंगाला काटे आले महाराज, काय सुंदर आहे म्हटलेलं. हरिकथा भोजन परवडी विस्तार करुणी प्रकार सेव रुची तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाची वाद आपणासी. काय महाराजांची अवस्था आहे, जगद्गुरु महाराजांची अवस्था. आत्मानुभूती झालेल्या व्यक्तीच हा प्रश्न विचारू शकतो की चाले हे शरीर सांग. जो मानत नाही त्याला दिलेला उत्तर आहे. स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांना आत्मसाक्षात्कार सगळं जगाला माहिती. त्यांना एक व्यक्ती विद्वान प्रकांड पंडित त्यांच्याशी वाद घालण्यासाठी आला की महाराज सिद्ध करा देव आहे, नाही तर मी सिद्ध करतो देव नाही आहे या विश्वामध्ये, या जगात देव नाही असं मी सिद्ध करतो, सांगा. रामकृष्ण परमहंस हसले, म्हटले ठीक आहे तू सिद्ध कर देव नाही का. जवळजवळ 2-3 तास आणि रामकृष्ण परमहंस यांच्या समोर एक व्यक्ती प्रकांड विद्वान ज्ञानी पंडित होता. तो सिद्ध करतो देव नाही हे ऐकण्याकरता एवढी माणसं जमली, एवढी गर्दी जमली. 2-3 तास त्याचं व्याख्यान चालू होतं. लोक टाळ्या वाजवत होते. तो देव नाही सिद्ध करत होता. इतकं सुंदर सिद्ध केलं त्याने. क्षणभर जे निष्ठावान भक्त होते ते सुद्धा संभ्रमात झाले, हॅक झाले. काय करावं, याचं तर म्हणणं बरोबर आहे आणि देव कसं काय मानावा. अवाक झाले सगळे. शेवटी त्याचं संपत आलं. रामकृष्ण परमहंस टाळ्या वाजवायला लागले स्वतः, जे वाद करणार आहेत. आता रामकृष्ण परमहंस ठाकूरजी टाळ्या वाजवायला लागले. उठले, उभे राहून त्याच्याजवळ गेले आणि त्याला छातीशी लावलं आणि म्हटले वा आज मला सुद्धा खरं पटलं. सगळे म्हटले की आता ज्यांना आत्मसाक्षात्कार जे देव सांगतात ते म्हणतात की मला खरं पटलं. रामकृष्ण परमहंस म्हटले हो मला खरं पटलं की देव नाहीये. मला खरंच खरं पटलं की देव नाहीये. मला आज खऱ्या अर्थाने खरं पटलं की देव नाहीये. हे सांगणारा सुद्धा परमात्म्याने बनवलाय की किती तो हुशार आहे. देव नाही हे सांगणारा सुद्धा परमात्म्याने बनून काय परमात्म्याने तुला नियोजित केलेलं आहे बाबा. मला खरं पटलं देव नाहीये असा किती हुशार आहे, कसा माझा परमात्मा बनवणारा असेल. मला सांगा ही कोणते वाक्य आहेत, समजतंय का. ही अवस्था महाराजांच्या जीवनामध्ये. महाराज म्हटले प्रश्नाचं उत्तर दे मला. चाले हे शरीर कोणाची आसते कोण बोलवी ते हरिवी. संत वाङ्मयामध्ये याचं फार मोठं चिंतन आहे. 10:30 वाजण्यात आले, माझ्याकडे 30 मिनिटं शिल्लक आहेत. मी तुमच्याकडे 2च प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न महाराजांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, त्याला विचारलेले सांग. याला उंशल कुटी न्याय म्हणतात. तुलाच विचारतो, सांग हे तुझं शरीर कुठल्या सत्तेने चालतंय. पण कधीतरी एक चिंतन ऐका, माझं पर्सनल मत आहे तुम्हाला सांगायचं आहे. मंदिरात शोधण्यापेक्षा, देवाऱ्यात बसून शोधण्यापेक्षा देवाऱ्यासमोर बसून स्वतःला विचारा की हे यंत्र चाललं कसं काय. ज्या दिवशी ही विचारधारा तुमच्या जीवनात येईल, आपल्या जीवनात येईल, आपण ज्या दिवशी देवाऱ्यासमोर बसून एकांत जागेवर बसून जेव्हा आपण कोहम कथमिदम जातम कोवै कर्तस्य विद्यते उपादानम किमस्तियम विचार सोय मी दृशहा. मी कोण आहे, मी कोण हा विचार ज्या दिवशी सुरुवात होईल त्या दिवशी आपल्यालाही ह्या यंत्राला चालवणारा समजेल. विठ्ठल विठ्ठल ऐका बरं का कीर्तन ऐकणारी मंडळी. कीर्तन ऐकून नुसतं घेऊन जाऊ नका सोबत, म्हणजे काहीतरी घेऊन जा महत्वाचं असेल, बाकीचं नका घेऊन जाऊ. मी तुम्हाला 2 प्रश्न विचारतो, सुरुवात करून देतो मी तुम्हाला. आज मी जे सांगतो ते लक्षात ठेवा. अभ्यास देतो, थोडासा अभ्यास देतो तुम्हाला. कराल तुम्ही घरी जाऊन होमवर्क कराल का ऐकणारी मंडळी. तुम्हाला सांगतो मी, आता नुसतं बोलत नाही, तुम्हाला बोलतो मी जो होमवर्क देतो तो कराल का घरी. सुरुवात होईल अभंगाची घरी तुमच्या. चाले हे शरीर
मला प्रश्नाचं उत्तर द्या. संध्याकाळी रात्री तुम्ही जेवण झाल्यानंतर झोपत असताना अगोदर झोप येते का अगोदर पडतात? अगोदर झोप येते का अगोदर पडतात? झोपणं वेगळं पडणं, ऐकताय ना, दोन गोष्टी वेगळ्याच बरं का. झोप येणं वेगळं आणि पडणं, अंथरुणावर पडणं. बहुतांश लोक अगोदर नुसते पडतात. बरोबर आहे. टाइम झाला कशाचा? रात्री 10 वाजले ठरले असतं प्रत्येकाची झोपायची वेळ. आपण पाहतो की आता बस झालं, आवरा सगळं आणि झोपा. आपण पडतो आणि मग वाट पाहतो कुणाची? तिची. कोणाची? ती निद्रा देवीची वाट पाहतो. ती कधी येते? तुमच्या डोक्यात दुसरी आली, लक्षात आलं. विठाला 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 विठाला. तुमच्या डोक्यातली चिंता लक्षात आली माझ्या. काही जणांना पडल्या पडल्या चिंता सुरू होते. काय सुरू होते? चिंता सुरू होते. झोप येत नाही पण काय येते? चिंता येते. चिंतन करायचं नाही महाराज, चिंता करायची नाही. चिंता आपोआप. मला सुद्धा कधी कधी चिंता पडते. विठाला 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 विठाला. आणि ज्या दिवशी चिंता आली त्या दिवशी ते चिंतनाने चिंतन चालू होतं. मग मन थकल्याशिवाय ती निद्रा येत नाही, झोप येत नाही. मला प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगायचं हे होतं, आपण पडतो, झोपेची वाट पाहतो. मग काय होतं की बऱ्याच वेळपर्यंत आपण एका कुशीवर झोपतो. बरोबर? एका कुशीवर. मी देहाला कोण चालवतं ते शोधण्याचा पहिला अभ्यास देतोय. करायचा तुम्हाला आता घरी जाऊन. रात्री पडून राहतो आपण. पडल्या पडल्या होतं काय? ऐका. पडल्या पडल्या काय होतं की बाजू दुखायला लागते, कुस. बरोबर ना? आपण ज्या कुशीवर झोपलो ती कानी दुखायला लागते, ती बाजूची पाठ दुखायला लागते, कंबर दुखायला लागतं. जर ती आली नाही तर, ती जर आली नाही तर तोपर्यंत काय होतं? ती दुखायला लागते. मग आपण काय करतो? कानी बदलतो, कुस बदलतो. बरोबर? मग मला एक प्रश्नाचं उत्तर द्या. ठीक आहे, त्या कुशीवर आली तर ठीक आहे, एखाद्याला आली तर भाग्याची, नाही आली तर? हा फरक आहे बरं का. श्रम करणारा माणूस जो दिवसा दमलेला आहे त्याला पडायची गरज असते फक्त. ती येते मग तो पडतो. उलट होतं बरं का. जो दमलेला आहे दिवसा, ज्याने दिवसा काम केलंय, इथे बसलेल्या म्हाताऱ्या बायांना, माझ्या आजी सारख्या आहेत, तुम्हाला एक विनंती, 2 हात 3 मस्तक, हातपाय हलवत राहा जास्त जगायचं असेल तर. बऱ्याच म्हाताऱ्या काहीच करत नाही, सुनबाईकडे फक्त ऑर्डर देतात, असं कर तसं कर. हातपाय हलवा, शरीराचा नियम आहे, निसर्ग आहे. म्हातारीने भाकरीपुरतं काम केलं पाहिजे, असं माझं पर्सनल मत आहे. जी म्हातारी भाकरीपुरतं काम करते तिला सुनबाई भांडत, आणि जी काहीच करत नाही तिच्याशी सुनबाईचं जमत. हे सूत्र आहे. भाकरीपुरतं काम केलं पाहिजे. हातपाय हलवत राहिलं की दिवसा हातपाय हलवलं की रात्री आपोआप आल्याशिवाय. आणि नियमाचे तुम्ही हातपाय हलवत दिवसा पडून राहिल्यामुळे रात्री आपण पडून राहतो. ती येत. जो श्रम करतो माणूस जास्त का करतो माहिती का महाराज? जितका जास्त दमलेला असेल तितका पडल्या पडल्या घोरल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून रात्री त्याला समजा दुसऱ्या कुशीवर झोपला, दुसऱ्या कानीवर झोपला महाराज, आणि त्याला झोप आली. बरोबर? जागे होता तेव्हा त्यांनी कानी बदलली. मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. रात्रभर माणूस एकाच कानीवर झोपतो का? बरोबर? झोपला, लागून गेली, येऊन गेली, देह विसरला. रात्री मग झोपेत अनेकदा कानी बदलली असेल. CCTV लावून बघा. रात्री कानी कोणी बदलली? रात्री दुखायला लागलं असेल ना झोपेत, रात्री ती बाजू दुखायला लागली असेल, आणि मग रात्री कानी कोणी बदलली? रात्री झोपेची कूस बदलली कोणी? आपण तर नव्हतो. समजताय? आपण होतो का? रात्री कूस बदलली तेव्हा तुमच्या लक्षात तरी असेल का कधी बदलली, काय, किती वाजता? मग ही रात्री कोणी बदलली? ज्याने बदलली तो चालवतोय, तो आहे, तो नियोजित करतोय सगळं. त्याला शोधण्यासाठी मधूनच जावं लागेल. लक्षात येतंय? मला प्रश्नाचं उत्तर द्या. श्वास आपण घेतो का तो चालतोय? बसून बघा, तुम्हाला लक्षात येईल. आपण घेतोय. बसल्यानंतर लक्षातच येत नाही, असं वाटतं मीच घेतोय. श्वासावर जेव्हा लक्ष जाईल तेव्हा असं वाटतं मी घेतोय. मग श्वास आपण घेतोय ना? श्वास आपण घेतोय का तो चालतोय? जर आपण घेतो म्हणतात तर रात्री झोपेत कोण घेतं? नाही तर असं झालं असतं. ते आपल्या हातात नाही, हे चाललंय सगळं. अजून एक सांगू, शरीर असं जटिल यंत्र आहे, हे सगळं नियोजित आहे. आजारपण, शरीराची दुखणं, बारीक आहे का? शरीराची दुखणं येतात कधी माहिती का? जेव्हा आपण या प्रकृतीला लक्ष देत नाही. अजून एक चिंतन सांगू, आपण जेव्हा याच्यावर दुर्लक्ष करतो, अजून ऐकू, अजून सांगू, जेव्हा आपण याच्यावर अन्याय करतो कुणावर, तेव्हा आजारांचा जन्म होतो. समजताय?
एखाद्याला भूक नसेल त्याला बळजबरी खाऊ घालणं पाप आहे का पुण्य आहे? भूक नसताना त्याला बळजबरी त्याच्या तोंडात घालणे, त्याला बळजबरी जेवू घालणे पाप होईल का पुण्य होईल? ते पाप होईल ना. मग आपल्याला गरज नसताना बळजबरी घ्या ना थोडासा चहा, अजून एखाद्याच्या घरी घ्या ना पोहे, हा काय भाग आहे शरीरावर? काय आहे समजतंय का? महिला मंडळ 9 दिवसाचे उपवास झाले तुमचे, तुमच्यासाठी सिंपल प्रश्न आहे. एखाद्याला उपवाशी मारणं पाप आहे का पुण्य आहे? एखाद्याला जेवायला न देणं, बळजबरी त्याला उपवाशी ठेवणं पाप आहे का पुण्य आहे? पाप आहे ना. आणि स्वतःला उपवाशी ठेवणं, स्वतःला उपवाशी ठेवणं. विठ्ठल विठ्ठल लक्ष द्या. हे शरीर ऑटोमॅटिक यंत्र आहे, याच्यासारखं ऑटोमॅटिक यंत्र नाहीच आहे. तुम्ही अनुभव घ्या ना. माणूस मोटरसायकल चालत असतो, फोन चालू असतो, सगळं चित्त कुठे असतं? मग मोटरसायकल कोण चालवतं? वाक्य ना, गया ध्यान तो गई जान, चुका ध्यान तो गई जान. हो, लक्ष विचलित अपघात निश्चित. मग हे लक्ष देतं कोण? आपलं सगळं लक्ष बोलण्यात असतं, मग हे चालवतं कोण? या परमात्वाचं नियोजित आहे या शरीरामध्ये. तो आहे. प्रमाण सांगू, अनेक प्रमाण सांगता येतील. हो, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, का भ्रांतासी कामू विषयावरी, सर्व घाटी राम देहा देही एक, सर्व घाटी राम देहा देही एक, सर्व घाटी राम देहा देही एक, सर्व घाटी राम देहा देही एक. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा म्हणा, हरिमुखे म्हणा. सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी, सूर्यप्रकाशक हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. झाले हे शरीर सर्वा घटी राम. अनेक प्रमाणात परमात्मा हृदयामध्ये, ईश्वर सर्वभूतानां हृदये अर्जुन तिष्ठती ब्राह्मण सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. तो हृदयात आहे, नवे नवे तो या यंत्रामध्ये आहे. इथे बसली बसली माणसं घरात बसलो असतो आपण, आणि अचानक आपण सगळं आपणच करतो ना. मग पाठीला मुंगी चावल्यावर कोण खासतं? आपण नाही खाजत. ते नियोजित आहे सगळं. हे यंत्र त्याचं त्याचं काम करतं. आपण जेवण करतो, जेवण कोण करतं? आपण करतो. अन्न पचनाचं काम कोण करतं? आपण करतो. ते चालूच आहे. हे सगळं चालू आहे, हे नियोजित आहे, हे तो करतोय. ही शक्ती, त्याला ऊर्जा म्हटलं. वैज्ञानिक आज ऊर्जेपर्यंत पोहोचलेत की हे देहाची व्हायब्रेशन ऊर्जा ती त्याचं काम करते. खूप जटिल यंत्र आहे. तुम्हाला अनुभव असेल, डॉक्टरकडे गेल्यानंतर आपलं माणसाला जोपर्यंत शरीर चांगलं आहे तोपर्यंत काहीच कळत नाही. पैसे जमव, पैसे जमव. आणि जे पैसे जमवण्याकरता जेवढी शरीराकडे दुर्लक्ष केलं, तेच शरीर जेव्हा थकलं ना, तेव्हा तोच माणूस म्हणतो पैशाकडे लक्ष देऊ नका, मला चांगलं करा. किती उलट आहे. हे शरीर, या देहासाठी आपण लक्ष देत नाही. जेव्हा दुखविनं नाही शरीर, चाले हे शरीर कोणाची सत्ते. जी सत्ता आहे त्या सत्तेचं नाव परमात्मा आहे, त्या सत्तेचं नाव ईश्वर आहे. महाराज म्हटले, बाबा रे, त्या सत्तेने सगळं चाललंय. ती सत्ताच पाहते, ती सत्ताच बोलते, ती सत्ताच चालवते. म्हणून संतांच्या देवाला हाक मारण्याच्या नावामध्ये किती सुंदर सुंदर भाव आहे. देवाचं एक नाव आहे केशव. काय नाव आहे? केशव. किसे कहते हैं? जो शवों को चलाता है उसे केशव कहते हैं. भगवंताचं एक नाव आहे कैलासवासी. काय नाव आहे महाराज? किती सुंदर आहे. शिव कैलाशो के वासी, धौली धारो के राजा, शंकर संकट हर. कैलाशो के वासी. कैलाशो, कैलास तर एकच ना. कैलाशो के अनेक वचनी शब्द काय? लाशो के वासी. जो लाशों में वास करता है उसे कैलाशवासी कहते हैं. या देहरूपी लाशला जो चालवतोय, हो, ते चालतंय ना. आणि आपण ह्याला विसरून बाकी सगळं लक्षात ठेवतो. कोणाला? जरा गौर से सोचो, उसकी कोई मूर्ति नहीं है, पण आपण त्याला मूर्तींमध्ये शोधतोय.
मोठी विडंबना आहे. तो कोणत्या मूर्ती सापडेल? आपल्या बनवलेल्या मूर्तीमध्ये तो सापडेल का त्याने बनवलेल्या मूर्तीमध्ये सापडेल? त्याला शोधायचं असेल तर आपण बनवलेल्या मूर्त्या मातीच्या, दगडाच्या, पितळाच्या, धातूच्या, त्याने बनवलेल्या ह्या मूर्तीमध्ये त्याला शोधावं लागेल. ह्या मूर्तीचा अभ्यास करावा लागेल. महाराज म्हटले जरा चिंतन कर. चाले हे शरीर कोणाची आसत्ते कोण बोलविते. ऐका ना कीर्तन ऐकणारी मंडळी, मला सुद्धा तोच बोलवतोय. मला बोलवतोय आणि तुम्हाला मान हलवायला लावतोय. ज्याची मान हालत नाही समजून घ्या त्याच्यात तो कमी प्रगट आहे. माझं लक्ष बऱ्याच जणांकडे. काही लोक महाराज एवढे तल्लीन होऊन जातात कीर्तन ऐकताना, हो हो एवढे घुसून जातात कीर्तनामध्ये, माझा शब्द बाहेर पडला की ते अटॅच झालेले असतात. समजून घ्यायचं की याच्यातला प्रगट झालेला आहे म्हणून तो ऐकतोय ना, तो ऐकतोय. माझ्यातला बोलतोय पण त्याच्यातला तो ऐकतोय. आणि ज्याच्यात तो प्रगट नाही तो ऐकत नाही, बसलेला असतो पाषाणासारखा. हो, बलात्कारे जरी आणिला कथेसी. लक्षात ठेवा. महाराज म्हटले अरे तोच पाहतोय, तोच बोलतोय, तोच ऐकतोय अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण. जय हो. देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण. तयाचे भजन चुकून तयाचे भजन चुकून देखवी ऐकावी एक नारायण, देखवी ऐकावी एक नारायण. तयाचे भजन चुकून तयाचे भजन जय हो. देखवी ऐकवी एक नारायण. तोच बसून पाहतोय, तोच ऐकतोय. कुठे बसून? या देहरूपी यंत्रात बसून, यंत्रारूढ आणि मायया. तोच पाहतोय, सगळं पाहतोय. तो सगळीकडे आहे. ज्याला समजलं त्याला समजलं. एका गुरु महाराजांकडे एक शिष्य गेला. म्हणे महाराज मला परमतत्वाचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे. गुरु महाराजांनी त्याचा भाव ओळखला. एक काम कर, हा कबूतर घे, हे कबूतर घे आणि हे कबूतर घेऊन याची मान मुरगुडून आण. गुरुजी महाराज असं कसं काय? जेवढं सांगितलं तेवढं आहे. याची मान मुरगुडून आणायची. म्हणजे ठीक, कुठे जाऊ? कुठेही जा, आपण एक लक्षात ठेव, जिथे तुला कोणी पाहणार नसेल अशा ठिकाणी जाऊन त्याचं मान मोडायचं, त्याला मारायचं. तो निघाला कबूतर घेऊन. पण गुरुजींची कृपा झाली होती. त्या कृपेचा तो दिवस होता. त्याच्याकडे महाराजांनी निरखून पाहिलं होतं. कृपा झाली होती, नेत्रकृपा. कबूतर घेऊन गेला. तो पहिले घरात गेला एका ठिकाणी एकांतात, पण विचार केला इथे भिंती पाहतायत ना. बाहेर निघाला. बाहेर वृक्षलता पाहतायत ना. अशी जागा शोधता शोधता तो काही दिवसाने परत आला. आत्मानुभव त्याला झाला होता. गुरु महाराज म्हटले कबूतर अजून जिवंतच आहे, जाऊ कुठे? म्हणे कुठे कुठे गेला ते सांग. तो म्हटला मी सर्व ठिकाणी गेलो, शेवटी एक जागा मला अशी सापडली की निर्जन डोंगराच्या उंच जागेवर. डोंगर होता आणि डोंगराच्या उंच टेकडीवर छोटासा दगड, त्याच्यावर मी चढलो आणि असं त्याला धरलं कबुतराला. आणि विचार केला आता कोणीच पाहत नाही, आता वरती फक्त आकाश आहे. पण क्षणभर विचार आला कबूतर तर पाहत आहे ना. माझ्या लक्षात आलं की तो कुठे नाही, तो सर्वत्र आहे. यत्र तत्र सर्वत्र. महाराज म्हटले देखवी ऐकवी एक नारायण. आदरणीय महाराजांनी आता नवीन गाडी घेतली. मला त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं कीर्तनातून. हो,
आणि महाराजांची गाडीचं बरं का मला विचित्र ऐकली स्टोरी. मी विचारलं, मला वाटतं कोणतरी सांगितलं मला, महाराजांची गाडी नवी होती, चांगली होती, सर्वात भारी होती. आणि महाराजांच्या गाडीवर जे नाव आहे ते खानदेशातल्या नवे नाही, महाराष्ट्रातल्या कुठल्याच कीर्तनकाराच्या गाडीवर नसतं. गौप्रेमी ही पदवी कोणीच लावून घेत नाही. महामंडळे काय ठिकाणी मठाधिपती लावतात. महाराजांच्या गाडीवर गौप्रेमी नाव. मग लक्षात आलं, मला माहिती पडलं की महाराजांनी गाडी का बदलली. चांगली गाडी होती म्हणजे त्याच्यावर गाय चढली होती, बरोबर ना, गायची पाऊल वगैरे म्हणजे डॅमेज झाली असेल थोडीशी. गौप्रेमी असल्यामुळे गाय चढली असेल ना. गायीमध्ये तोच आहे. हो लक्षात. मग म्हणजे गायीचं प्रेमच आहे महाराजांवर हे म्हणावं लागेल. अर्थात परमात्म तत्व सर्वत्र यत्र तत्र सर्वत्र आहे. महाराज म्हटले तयाचे भजन चुकू नको, देखवी ऐकवी तो सगळीकडे पाहतोय ना, सर्वांमध्ये तो विराजमान आहे. प्रश्न विचारला होता हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला, सांग तो कुठे आहे. म्हटले पिताश्री प्रश्न चुकलाय, कुठे नाही असं विचारा, तो नाही ऐसा ठाव उरलासे कवन. महाराज म्हटले देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. अरे आपण सर्वजण निमित्त आहोत, निमित्ताचा धनी केलाचे प्राणी, माझा माझा मनोनी वाया गेला तो आपल्याकडनं करून घेतोय, मीच सगळं करतोय असं म्हणू नको. अभंगाच्या 3ऱ्या चरणात मानसाची देवा चालवे, मानसाची देवा चालवे, मनसाची देवा चालवी मेचे करता म्हणून, जय हो. मेचे करता म्हणून देखवे करता म्हणून जय हो. मीची करता म्हणून कवी ऐकावी एक नारायण, ते कवी ऐकावी एक नारायण. मानसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणू नये. मीच हा सकारात्मक शब्द, मीच करतोय असं नाही, करून घेतोय, आपण निमित्त आहोत. लक्षात येते का. महाराज आपल्याकडे अण्णांच्या 75च्या कार्यक्रमाच्या कीर्तनांच्या मालिकेमध्ये एक महाराष्ट्रातले प्रसिद्ध कीर्तनकार अच्युत महाराज दस्तापूरकर यांचं कीर्तन झालं. त्यांनी चिंतन मांडलं होतं, मला फार आवडलं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या अभंगावरचं चिंतन होतं. त्याच्यात मला फार सुंदर सूत्र सापडलं, तुमच्यापुढे मांडतो. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, अर्थात जसं असेल तसं उत्तर आहे. जसं बीज असेल तसं फळ आल्याशिवाय राहत नाही. आपल्याकडे म्हणच आहे ना, बाप तसा पुढे काय, बाप तसा बेटा, कुंभार तसा, अजून पुढे काय, अजून एवढी नाही, बरीच मोठी म्हणे ती. बाप तसा बेटा, भुई तसा तोटा, कुंभार तसा लोटा, माय तशी लेख, आणि पुढे काय म्हणे तमाशा देख. विनोद बाजूला ठेवा. अर्थात जसं बीज असेल तसं जर फळ आहे तर प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या अभंगाच्या चरणाला धरू नये. सज्जनाच्या पोटी सज्जनच जन्माला आले पाहिजे की नाही. पण समाजामध्ये असं घडतं बऱ्याच ठिकाणी, सज्जनाच्या पोटी दुर्जन आल्याशिवाय, माळकऱ्याच्या पोटी, माफी मागून सांगतो, माळकऱ्याची मुलं दारुडे निघाल्याशिवाय, अजून पुढे जाऊन सांगू बऱ्याच महाराजांची मुलं सुद्धा बिघडले, दारुडे निघालेत. हे असं कसं काय. शुद्ध बीजापोटीचं गणित लागलं नाही ना इथे. हे कसं काय, याचं उत्तर काय. याचं उत्तर या चरणात आहे. याचं उत्तर असं आहे की जिथे कर्तेपणाचा अहंकार येतो, मी करतोय, तिथे दुःख आहे. आणि माझ्याकडनं हे सगळं होत आहे, मी निमित्त आहे, माझ्याकडनं हे होत आहे. आदरणीय महाराज यात्रा घेऊन जातात. महाराज एक भाव माझ्या मनात येतोय, तुम्हाला सांगतो. मला असा भाव निर्माण होतोय की अलीकडे, आणि खरी गोष्ट आहे, आपण यात्रा लोकांना आपण घेऊन जातो का लोकांचं प्रारब्ध आपल्याला घेऊन गेलंय.
आपण लोकांना घेऊन जातो का लोक आपल्याला घेऊन जात आहेत? लोकांना तीर्थयात्रेला ते जाणारच आहेत, त्यांचं नियोजित आहे. देवाने आपल्याला काय बनवलंय? निमित्त बनवलंय. हा भाव फार महत्त्वाचा. आपण यात्रा लावत नाही, देव लावतो यात्रा नियोजित. महाराज काही ती अगदी कमी वेळामध्ये आपण 3-3 महिने प्रयत्न करतो, चालता का, आणि अचानक लोकांचा ग्रुप येतो, यात्रा लागते. अर्थात हे सगळं होणार आहे, हे सगळं चाललंय, चालणार आहे, चालत राहणार आहे. म्हणून भक्तांची भाषा आहे, अहंकार जाण्याकरता भक्तांची भाषा आहे. जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले, हम कठपुतली तेरे हाथ की, चाहे तुझे से न चाले मुरलिया वाले, हम है बंसी तेरे अधर की, हम है बंसी तेरे अधर की, चाहे तुझे से बजा ले मुरलिया वाले, जीवन है तेरे हवाले मुरलिया वाले. म्हणून तर ठेविले आनंदे. याचा अर्थ काय की त्याला जे करून घ्यायचं आहे का, त्याला ज्याच्याकडनं जे करून घ्यायचं त्या अस्तित्वाला, त्या परमतत्वाला, त्या विराट परमात्म्याला ज्याच्याकडनं जे करून घ्यायचं आहे तो ते करूनच घेणार आहे. आपण निमित्त आहोत. महाराज म्हटले पण जिथे अहंकार येतो, मग याचं उत्तर काय? सज्जनाचा मुलगा नालायक कसा निघाला? झालं असं, तो सज्जन गावात सज्जन होता, बाहेर सज्जन होता, समाजामध्ये सज्जन होता, आणि त्याला सज्जनपणाचा एक अहंकार होता. आणि तो अहंकार बाहेर दिसत नव्हता, पण घरातल्या जन्माला आलेल्या अस्तित्वाच्या समोर होता. समजतंय? जर बारीक ऐका. आता कोणासमोर होता? जन्माला आलेलं अस्तित्व. कोण? त्याचा मुलगा. त्या मुलाला बरेच बाप, मूर्खपणाचं वाक्य, जगातलं सर्वात मोठं मूर्खपणाचं वाक्य, बरेच बाप मुलाला रागारागामध्ये म्हणा, काही घडलं, मुलाचं चुकलं तर त्याच्या संदर्भात रागारागात का होईना एक वाक्य बोलतात, ते फार मोठं मूर्खपणाचं आहे. सरळ बोलतो बाप मुलाला, मी तुला जन्माला घातलंय. समजते? याचा व्यापक विचार करा. कुठला मनुष्य, एक व्यक्ती, पुन्हा हे अस्तित्व जे जन्माला आले त्याचं कर्म घेऊन आले, ते आपण मुलाला जन्माला घालतो का तो जन्माला आला? समजते? जरा कळतंय का? आपण मुलाला जन्माला घालतो का तो मुलगा जन्माला आला? तो त्याचं प्रारब्ध घेऊन, मुठ्ठी बांध की आया है प्यार है, कर्म घेऊन जन्माला तो त्याचं प्रारब्ध घेऊन तो आलेला आहे. आपण निमित्त बनलो. जिथे त्या बापाला असा अहंकार येतो, मी तुला जन्माला घातलं, मी सांगतो तसं वाग, मी सांगतो तसं कर, माझं काय नाव आहे गावात समाजात, माझं काय नाव आहे, माझं काय नाव आहे, हे ऐकून 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 त्याला सिसारी भरते जन्माला आलेल्या मुलाला. आणि सज्जनाचा मुलगा म्हणतो, तुनं नाव आहे का दग, मी कसं तुनं नाव घालस. बरेच महाराजांची मुलं नालायक नाही, कारण बापाचा अहंकार त्याला बाहेर दिसत नाही, समाजाला दिसत नाही, पण घरात त्या मुलाला माहिती मन बाप कितला पाणी माय. म्हणून क्षमा मागून सांगतो, पोटच्या पोरांसोबत खोटं बोलू नका. हो, माफी मागून सांगेल आदरणीय महाराज आहेत. जे महाराज लोक कायम पैशाच्या वाक्य करतात, एवढे पैसे भेटले, एवढे पैसे, त्यांच्या घरातली मुलं ते ऐकतात आणि त्याच्या लक्षात येतं की माझा बाप परमार्थ करत नाही, माझा बाप पैशासाठीच करतोय. तो मुलगा सज्जन कसा निघेल? समजते माय? सज्जन कसा निघेल हे शुद्ध विजयापोटी महाराजांनी मांडलेलं सूत्र मला फार आवडलं. अंतरंग रूपाने परमार्थ जेव्हा सुरू होतो तिथे भक्ती सुरू होते. महाराज म्हणतात, बाबा रे मीची एक करता म्हणू नये, मानसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणू नये. महाराज म्हटले, बाबा रे तो सगळं करतोय ना. मग त्याने सिंपल प्रश्न विचारला, तो सामान्य सगळी माणसं विचारतात. तुम्ही ज्या सत्तेचं वर्णन करतात, जी सत्ता देहाला चालवते, बारीक आहे का, जी सत्ता देहाला चालवते, ती सत्ता ऐकवते, तीच सत्ता पाहते, तीच सत्ता बोलते, तीच सगळं आपल्याकडनं करून घेते. मग ती सत्ता आहे कुठे? तो आहे कसा? तो दिसेल कसा? ते आहे कुठे? तत्व सांगा. महाराज म्हटले, बाबा रे ते सर्वत्र आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तू का म्हणे, तुका म्हणे बेठो भरला सभाय, तुका म्हणे बेठो भरला सभाय, तुका म्हणे बेठो भरला सभाय, तुका म्हणे बेठो भरला सभाय. चरे
वाजव सुजित महाराजांसाठी. तुका म्हणे विठू भरला सभाय उणे काय आहे चराचरी. परमात्म्याची 2 रुपयात महाराजांनी त्याला प्रश्न विचारलाय, उणे काय आहे. पहिल्या चरणातही प्रश्न आहे, शेवटच्या चरणातही प्रश्न आहे. सांग ना चराचरात काय ऊन आहे तो. विठ्ठल जडी स्थळी भरला तो नाही ऐसा ठाव उरला सेकवन. सांग कुठे तो. म्हणजे महाराज नेमकं समजून सांगा. महाराज म्हटले चराचरी चर अचर भरला सभाय भगवंताची. वेदमाता श्रुती म्हणते की भगवंताची 2 रुपये. बरी काय का. द्वैवाव ब्रह्मरूपंच मूर्तम अमूर्तंच. देवाची 2 रुपये. एक मूर्त रूप आणि दुसरं अमूर्त रूप. समजतंय. आता तुम्हाला सगळ्यांना जे आवडले महाराज गात होते, सगळ्यांना त्याची एक मनामध्ये आवाज पोचून ज्याला रसिक येतो त्याला आनंद होत होता. हे काय आहे. मृदुंग पेटी अर्थात देवाची 2 रुपये आहेत. एक सगुण दुसरं निर्गुण. चराचरामध्ये त्याची 2 रुपये आहेत. हे झाडं, हे तुमच्या समोर ही जी प्रकृती दिसते ना, जे जे दिसतं हे त्याचं मूर्त रूप आहे. आणि अजून त्याचं अमूर्त रूप आहे. बीज सगुण आहे, पण बीजाला अंकुर फोडणारी जी शक्ती आहे ती सगुण का निर्गुण. मृदुंग सगुण आहे, पण त्याच्यातला निघणारा संगीत देवाच्या अतिशय जवळ आहे. संगीत ही भगवंताच्या जवळ पोहोचण्याची सर्वात मोठी साधन आहे. कारण संगीतातून जो नाद निघतो तो निर्गुण आहे. नाद निर्गुण आहे आणि निर्गुणापर्यंत लवकर पोहोचवतो. म्हणून माणसाला ऐकताना गाताना समाधी लागते. समाधी लागत असेल जिथे स्वतःला मनुष्य विसरतो तिथे परमात्म्याची हद्द सुरू होते. बीज अंकुरतं ना, बीजामधला जो अंकुर फोडणारी जी शक्ती आहे. तुमच्या घरात कोठींमध्ये धान्य भरून ठेवलंय, पण पाण्याचा जमिनीचा संदर्भ आला की बीजाला काय फुटेल. बीज अंकुरे जा ठाई तिथे तुझा वास. तुझा स्पर्श आणून देतो फुलाला सुवास. चराचरा रंगविसी चराचरा रंगविसी रंग तुझा कोण तारे. कोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे. कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देव्हारे. कुठे तो प्रत्येक ठिकाणी विराजमान येतो. तुझी खून नाही ऐसा गाव तरी कोण तारे. खरे रूप देवा तुझे कुणाला कळेना. तूच विटेवरी तूच वैकुंठीचा राणा. परमात्मा विराजमान आहे, तो सर्वत्र आहे. महाराज म्हणतात विठू भरला सभाय उणे काय आहे चराचरी. पण भाव आणि जाणीव याच्याद्वारे विचारांचा मार्ग आहे जाणीव, ज्ञानाचा मार्ग विचाराचा आहे आणि भक्तीचा मार्ग भाव. आणि त्या भावनेच्या मार्गाने तो प्राप्त होतो. त्याच्यात कपट चालत नाही. भक्तीमध्ये किंवा भावना शुद्ध असावी लागते, तिथे छल चालत नाही. फार सुंदर दृष्टांत सांगतो, लक्षात येईल तर बघा. दृष्टांत बारीक आहे, जरा समजलं तर बघा. एक व्यक्ती देवाचं भजन करायचा, फार मोठी भक्ती होती त्याची, खरंच भक्ती होती. 24 तास देवाचं भजन, देवाची भक्ती. पण भक्ती पहिल्या स्टेपला होती. हो, सर्वात भगवान म्हणतात की मला ज्ञानी फार आवडतो. ज्ञानी भक्त ज्याला देव परमात्मा चराचरात भरलेला आहे आणि माझ्या देहामध्ये तो विराजमान आहे, ह्याचं ज्याला ज्ञान झालं. आणि ज्ञानानंतर ज्ञानोत्तर भक्ती जगातली सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. ती भक्ती तो करणारा नव्हता, त्याची भक्ती होती. तो जाणण्याचा प्रयत्न करत असेल कदाचित, पण त्याची भक्ती, तो देवाचं नामस्मरण करायचा, अखंड नामस्मरण करायचा. मग झालं काय, भक्ती करता करता, कळत नाही ना, भक्ती करता करता एके दिवशी तो भजन करत होता. आणि भजन करत असताना रस्त्याने जात असताना एक हत्ती, पिसाडलेला हत्ती एक समोरून यायला लागला. जुना दृष्टांत, एक छोटीशी संकरी गली, बारीक गली, त्या गलीमधून हत्ती यायला लागला. आणि त्या हत्तीवरचा बसलेला माहूत ओरडला, अरे भैया बाजू हट जाओ, हत्ती पागल हो गया, मार देगा, बाजूला हो जाओ. त्याला बाजूला व्हायला सांगितलं, पण तो बाजूला होत नाही. आणि त्याचा देवावर काय होता, विश्वास होता. आणि विश्वास पाहिजे की नाही देवावर, विश्वास पाहिजे की नाही. घालून या भार, मागे पुढे उभा, देवावर त्याचा भार, देवावर त्याची भक्ती. देवावर त्याची भक्ती असल्यामुळे तो म्हटला की माझा परमात्मा माझं रक्षण करेल. हो, माझा परमात्मा माझं रक्षण करेल, असा त्याचा भाव झाला. आणि तो चालत राहिला.
बाजूला होण्याचा प्रयत्न करतोय, पण हाती जवळ येऊन गेला. हातीवाला ओरडत होता, भैया बाजू हो जाओ, बाजू हो जाओ. ऐकलं नाही दादा त्याने. आणि चमत्कार झाला. हाती अतिशय जवळ आला. हाती शेवट चालत चालत त्याच्या जवळ आला आणि हातीने त्याची सोंड त्याच्या मानेवर ठेवली आणि त्याची मान धरली हत्तीने. आणि हत्तीने मानेने त्याला उचललं आणि जोरात खाली आदळलं, त्याच्यावर पाय ठेवला आणि हत्ती त्याला मारून निघून गेला. मेला बिचारा. मेल्यानंतर तो वैकुंठात गेला. भक्ती होती ना. वैकुंठात गेल्या गेल्या देवाला पहिला प्रश्न त्याने विचारला, हे प्रभू, अजून जीवन भेटलं असतं, अजून भक्ती केली असती, पण तुम्ही माझ्याकडनं जीवन हिसकून घेतलं. मी तुम्हाला स्मरत होतो, तुमची प्रतिज्ञा आहे, तुम्ही रक्षण करतायत, मी तुमचं नाव घेत होतो, तुम्ही रक्षण करण्याकरता का आला नाहीत? म्हटले, तू काय पाहिलंस? तू भक्ती करत होता ना. प्रभू, मी असा भाव केला, जर तुझी इच्छा असेल तर आज जर मरण नसेल तर मरण नाही, कारण हत्तीमध्ये सुद्धा तूच आहे. तुझी इच्छा असेल तर तुझ्या हाताने मरू, हत्तीमध्ये सुद्धा तोच आहे. म्हणून मी काहीच केलं नाही, नामस्मरण करत राहिलो आणि तुम्ही हातीमध्ये होता, तुम्ही मला मारून टाकलं. अर्थात तुमच्या इच्छेनेच होतं ना सगळं. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, सगळे त्याच्या इच्छेने सगळं चाललंय. मग हे सगळं तुमच्या इच्छेने सगळं चाललंय, चिंतन तेच आहे आपलं. तर मग हे झालं कसं काय? भगवंताने सुंदर उत्तर दिलं, म्हणे, बाबा रे, तुला हत्तीमध्ये मी दिसलो, पण हत्तीवर जो बसलेला होता तो माहूत, तो काहीतरी बोलला होता का? म्हटले, हा, तो ओरडत होता, बाजू हट जाओ, बाजू हट जाओ. अरे मग हत्तीत मध्ये तुला मी दिसलो, पण हत्ती चालवणाऱ्यामध्ये सुद्धा मीच होतो, मीच सांगत होतो बाजूला होऊन जा. समजलं का? विठू भरला सभाय उने काय आहे चराचरी. तुका म्हणे विठू भरला सभाय उने काय आहे चराचरी. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको. विठोबा रखुमाई, 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 विठोबा विठू भरला सभाय उने काय आहे चराचरी. चरामध्ये तो विराजमान आहे.
परमात्मा विराजमान आहे सर्वांमध्ये. सर्वप्रथम हृदयामध्ये विराजमान होऊन या देहाला देहरूपी यंत्राला जो चालवतोय आणि ज्यांच्या नावामध्येच आत्मा राम आहे. काय नाव आहे? आमच्या बापूंच्या 5व्या त्या ठिकाणी पुण्यस्मरणानिमित्ताने. आणि पुण्यस्मरण कोणाचं? तर पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे, पुण्यवंत गेले कीर्ती ठेवून या, पापी गेले वाया अधोगती. आणि म्हणून आबांकडे पाहिल्यानंतर आणि बापूंकडे पाहिल्यानंतर हा परिवार एक सात्विकता, एक सत्वगुणाची जी खाण आहे, सत्वगुणाचा ठेवा या परिवारामध्ये. बापूंमध्ये जो सत्वगुण आणि आबांच्या परिवारामध्ये सात्विकता जी आहे. आईवडिलांकडनं फक्त प्रॉपर्टीज भेटते असं नाही, आईवडिलांकडनं आजारही भेटतात आणि आईवडिलांकडनं हे गुणही मिळतात आपल्याला. म्हणून ही आईवडिलांचीच पुण्य आहे की आपल्याकडनं परमार्थ होतोय आणि हे त्यांचं पुण्य आहे. हे पुण्यकर्म करून घेत आहे. आईवडिलांचं पुण्य अर्थात बापूंचं पुण्य. आणि बापूंचं आम्हाला सांगितलं आबाने आल्याला की बापूंचं पुण्य आहे आणि हे पुण्याने सगळं कार्य चाललं आहे. लक्षात ठेवा, पैसा महत्त्वाचा नाही, आशीर्वाद महत्त्वाचा. त्यांचं कार्य त्या ठिकाणी होत असतं. आपल्याकडनं काहीच होत नाही. आपल्या पूर्वजांनी केलेली प्रातस्मरणीय वैकुंठवासी कर्मयोगी संत कृष्णाजी बाबा सांजोरीकर माझ्या पिताश्रींनी केलेली साधना जी माझ्या जीवनातकडून काही गोष्टी होत आहेत, घडून घेत आहेत. आता बघा, हा छोटासा मुलगा पेटी वाजवतो, माझी मुलगी कीर्तन करते. बरेच महाराज म्हणतात की मुलगी कीर्तन का करते? कीर्तनाची परंपरा आहे, आजोबांची परंपरा आहे. व्यवसाय म्हणून नाही, आनंद म्हणून, एक भाव म्हणून परंपरा मुलांनी पुढे चालवली पाहिजे. माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. आणि सहजच जी आवड आहे, घरातली जी आवड आहे, वडिलांनी जवळजवळ 2 वर्ष त्या डोंगरामध्ये त्या ठिकाणी भुयारमध्ये बसून बाबांनी घोर तपश्चर्या केली. योगी होते. योगी असल्यामुळे ती साधना होती, साक्षी भाव साधना होती, राजयोगी होते. त्या भुयारमध्ये आजही ती आम्ही जागा तशी शिल्लक ठेवली. महाराज येऊन गेलेत अनेकदा. तर भगवंताची कृपा, परमार्थ होत असतो. नावामध्ये बापूंच्या आत्मा राम आहे. एक चिंतन सांगतो, परमात्मा सर्वांमध्ये विराजमान आहे. कसा आहे? ज्ञानोबरायांचं आपण प्रमाण म्हणून गेलो, सर्वा घटी राम, सर्व घटामध्ये तोच आहे. कसा आहे? त्याला वेदांताच्या भाषेमध्ये, विचारसागरामध्ये घटाकाश आणि मठाकाश हे तत्व सांगितलं आहे. या घटामध्ये घटघटवासी शब्द आहे. या प्रत्येक घटामध्ये तो विराजमान आहे. ऊन पडले बघा, सूर्य आकाशामध्ये माथ्यावर त्या ठिकाणी आलेला आहे आणि 4 मडके भरून ठेवलेत. किती मडके भरून ठेवलेत? 4. प्रत्येक मडक्यामध्ये एक सूर्य दिसायला लागला. आकाशात किती? एक सूर्य. आणि प्रत्येक मडक्यात एक सूर्य दिसायला लागला. म्हणजे एकूण किती सूर्य दिसत आहेत? खाली किती सूर्य दिसत आहेत? 4. बरोबर आहे ना? 4 मडक्यात 4 सूर्याचं प्रतिबिंब पडलं ना. किती सूर्य दिसत आहेत? खाली 4 आणि वरती 4 आणि वरचा 1. 4 आणि 1 सूर्य किती झाले? मग सूर्य 5 झाले का? दिसत आहेत किती? तुमचं मोजणं कशावर चाललंय? दिसण्यावरच चाललंय ना. हे सगळं कशावर चाललंय? दृश्य जगत ना, हे दिसण्यावर तर चाललंय. आहे एको देव सर्वभूतेषु गुडा, सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. सर्वांमध्ये तोच विराजमान आहे. पण अनंत पद्धतीने जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. हो, परमात्मा विराजमान आहे. त्याचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून तयाचे भजन चुकू नको. त्याचं भजन कसं करावं? आपण ते भजन केलंय. ज्यांनी त्याचं भजन आपल्याला शिकवलं त्या संतांचं एकदा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. यथामथी यथावकाश अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित महाराज मंडळी, गजाननजी महाराज असतील, हरिभक्तपरायण सुजितजी महाराज, मुरलीधर महाराज, हरिभक्तपरायण त्या ठिकाणी दोन्ही पंकज महाराज. फार सोपं जातं नाव घ्यायला, दोन्ही पंकज महाराज. 2 नाव घ्यायचं काम नाही. आरती होईल. लाला महाराज उपस्थित आहेत. तुम्हा सर्व श्रोत्यांच्या समोर एकच प्रार्थना, माझ्या लेकरांना आशीर्वाद द्या जेणेकरून परमार्थाचा वसा पुढे चालवतील. श्री क्षेत्र पंढरपूरला मठाचं बांधकाम चालू आहे. बांधकामासाठी सहकार्य करा. या ठिकाणी सहकार्याची अपेक्षा आहे. जवळजवळ 4 मजली बिल्डिंग बांधायची. यात्रांच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, देणगीच्या माध्यमातून अवश्य सर्वांनी सहकार्य करा. आदरणीय आबांची खूप मोठी तळमळ चालली. आबाही मला फोन करत असतात, सहकार्य करत असतात. सर्वांचे हार्दिक आभार. या कार्यक्रमाच्या माध्यमातून, या बापूंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, कीर्तनाच्या माध्यमातून सर्वांनी प्रभूला प्रार्थना करा की या परिवाराला उदंड आयुष्य यांच्याकडून सत्कार्य होत राहो. ही प्रभूचरणी प्रार्थना करून सेवा थांबवतो. सर्वांनी या ठिकाणी आरती होईल. जय विठ्ठल झाल्यानंतर आरती होईल. सर्वांनी जागेवर उभं राहायचं. विठ्ठल जय 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 विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिले